सीआरपीएफ मध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून नियुक्त झालेल्या अहिल्यानगरच्या महेश जंजिरे यांचा आमदार संग्राम जगताप यांनी सत्कार केलाय। अहिल्यानगरच्या मातीचा आणखी एक हिरो देशसेवेसाठी सज्ज झालाय। महेश ईश्वर जंजिरे यांनी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण करून सीआरपीएफ मध्ये थेट असिस्टंट कमांडंट म्हणून दमदार एंट्री घेतली आहे। दिल्लीतील सीआरपीएफ या अकॅडमीत खडतर प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर आता त्यांची नियुक्ती जम्मू काश्मीर मधील संवेदनशील कुपवाडा सेक्टर मध्ये झाली आहे। म्हणजेच थेट देशाच्या अंतर्गत सुरक्षेच्या फ्रंट लाईनवर ते उभे राहणार आहेत। या अभिमानास्पद यशाबद्दल महेश जंजिरे यांचा अहिल्यानगर जिल्ह्याच्या वतीने लोकप्रिय आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते सत्कार करण्यात आलाय। तर यावेळी आमदार संग्राम जगताप यांनी महेश जंजिरे यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देत त्यांच्या यशाचा गौरव केलाय। महेश जंजिरे यांनी देखील तरुणांसाठी एक पॉवरफुल मेसेज दिलाय। सीआरपीएफ ही देशातील सर्वात मोठी पोलीस कॅडर संस्था असून देशाच्या अंतर्गत सुरक्षेसाठी कायम तत्पर आहे, असं जंजिरे म्हणाले। इच्छुक आणि जिद्द असलेल्या युवकांना यूपीएससी आणि स्पर्धा परीक्षांसाठी मोफत मार्गदर्शन करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केलाय। तर याच कार्यक्रमात त्यांच्या महेश जंजिरे यांच्या पत्नी वास्तुविशारद काजल जंजिरे यांचाही सन्मान करण्यात आला। छत्रपती संभाजी महाराज यांच्या पराक्रमाची साक्ष देणाऱ्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यातील पेडगाव येथील बहादूरगड या किल्ल्याच्या सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारशावर आधारित अभ्यासावर त्यांनी केलेल्या संशोधनाला दिल्ली येथील आंतरराष्ट्रीय संस्थेकडून प्रशस्तीपत्र मिळाले। ते आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते काजल जंजिरे यांना प्रदान करण्यात आले। यावेळी अहिल्यानगरचे प्रथम महापौर भगवान फुलसुंदर, बांधकाम व्यावसायिक ईश्वर जंजिरे, बचत गटाच्या नेत्या सुनीता जंजिरे, ॲडव्होकेट सविता बोठे पाटील, यश बोठे पाटील यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते। एकीकडे देशसेवा आणि दुसरीकडे संशोधनातून संस्कृती जपण्याचा प्रयत्न करीत असल्याने जंजिरे कुटुंब आज अनेक तरुणांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरत आहे। अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंद्याचे सुपुत्र महेशजी जंजिरे यांचं मी प्रथमतः अभिनंदन करतो की ते UPSCतनं डायरेक्ट CRPFमध्ये असिस्टंट कमांडंट म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे। म्हणजे आपल्या अहिल्यानगर जिल्ह्याकरता फार आनंदाची आणि अभिमानाची बाब आहे की इतर युवकांना देखील ही बाब खरं तर प्रेरणादायी असणार आहे की याच्यातनं एक एवढी मोठी मजल या एक महेशजी जंजिरे यांच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते। ही फक्त त्यांच्या कुटुंबाचा एक वेगळं पाठबळ, आईवडिलांचं मार्गदर्शन आणि एक जिद्द आणि चिकाटी ह्या माध्यमातून महेशजी जंजिरे यांनी एवढं मोठी एक झडप आज झेप आपल्याला घेतलेली पाहायला मिळते। ही भारतातले एक वेगळं सैन्य आहे। CRPF म्हणजे सर्वात मोठं पोलीस दल असणारी एक देशातली फार मोठी ही एक वेगळी संस्था आहे की ज्याच्यातनं जिथं कुठं काही आपत्कालीन परिस्थिती निर्माण होईल त्या राज्यामध्ये सगळं पोलीस दल हे पोहोचवलं जातं। अगदी नुकत्याच झालेला आपला म्हणजे पश्चिम बंगालच्या निवडणुका असतील किंवा जिथं काही आपत्कालीन परिस्थिती येईल त्या ठिकाणी ते जातात आणि तिथं आपल्या प्राणाची म्हणजे कुठेही काळजी न करता आपल्याला फक्त इथं सुरक्षा पाहिजे अशा भावनेत ते काम करणारी मोठी एक वेगळी संस्था ही भारत देशामध्ये पोलीस खात्यामध्ये CRPF म्हणून ओळखली जाते। आणि त्याच्यामध्ये महेशजी जंजिरे यांना एवढी मोठी एक पदवी आज कुठे त्यांच्या स्वतःच्या कष्टाने जिद्दाने मिळाली आहे। त्यांचं मनापासून मी अहिल्यानगर जिल्ह्याच्या वासियांच्या वतीनं त्यांचं अभिनंदन करतो। काजल महेशजी जंजिरे ह्या आर्किटेक्ट आहेत, त्यांचं देखील आज सत्कार आणि सन्मान करण्यात आलेला आहे। आपल्या अहिल्यानगर जिल्ह्यातील श्रीगोंदा तालुक्यामध्ये पेडगाव आहे, जिथं धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना औरंगजेब आणि त्याच्या सैन्याने कैद केलं गेलं होतं आणि त्या गडाचं वेगळं संशोधन करून माहिती घेऊन त्याचा भारत देशामध्ये वेगवेगळ्या राज्यांमध्ये त्याची माहिती देणं, त्याचा प्रसार करणं आणि एक संभाजी महाराजांबद्दल देखील त्या बाबतीमधला एक वेगळा अभ्यास करून ही शेवटच्या माणसापर्यंत माहिती गेली पाहिजे, वेगवेगळ्या राज्यामध्ये गेले पाहिजे, देशामध्ये गेले पाहिजे। याच्यातनं कुठेतरी एक वेगळी प्रेरणा ही प्रत्येक येणाऱ्या पिढीच्या मनामध्ये निर्माण झाली पाहिजे। याच्याकरता काजल महेशजी जंजिरे यांनी पुढाकार घेतला, त्याच्या माध्यमातून त्यांचं कार्य सुरू आहे। त्यांचा देखील आज सन्मान करण्यात आलेला आहे आणि अशाच रीतीनं कुठेतरी शिक्षण घेतल्यानंतर पुढच्या पिढीने अशा रीतीनं पुढे जात राहावं अशी एक मी शुभेच्छा व्यक्त करतो। काजल जंजिरे यांना देखील मनापासून त्यांचं जे कार्य त्यांचं आज सुरू आहे तर त्या बाबतीत त्यांचं मनापासून अभिनंदन देखील करतो। मी वास्तुविशारद असून सध्या मी लँडस्केप या विषयात पदवी ग्रहण करत आहे अंतिम टप्प्यामध्ये। तर मी पेडगाव
गावाची सुनबाई असून मी आत्ता सध्या पेडगावमध्ये जो धर्मवीर गड आहे, जो की आपल्या छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांच्या स्मृतीमध्ये आपण लक्षात ठेवतो. तर त्यांच्या ज्या अंतिम प्रवास आहे जीवनाचा, तो त्या किल्ल्याशी जोडलेला आहे. तर वास्तुविशारद या दृष्टिकोनातून मी त्या किल्ल्याचा सखोल अभ्यास करून त्याच्यावर एक शोधनिबंध सादर केला, जे की दिल्ली येथे आंतरराष्ट्रीय परिषद झाली, ज्याच्यामध्ये कल्चरल लँडस्केप या विषयासंदर्भात मी त्या किल्ल्याची माहिती सगळ्यांसमोर सादर केली. आपला जो महाराष्ट्राचा अभिमान आहे, छत्रपती संभाजी महाराज यांचा इतिहास आंतरराष्ट्रीय पातळीवर सादर करण्याचा मी पुरेपूर प्रयत्न केला आणि त्याचे विशेष कौतुकही झाले. तर मी अशी विनंती करते आपल्या सर्व नगर जिल्ह्यातील जे राजकीय नेते आहेत त्यांना की त्या किल्ल्याचं संवर्धन झालं पाहिजे, जेणेकरून पुढच्या पिढ्यांना आपला इतिहास कायम लक्षात राहील आणि त्याचं संवर्धन करण्याची मी सगळ्यांना विनंती करते. धन्यवाद. नमस्कार. आज नगर जिल्ह्याच्या वतीने ज्येष्ठ आमदार संग्राम भैया जगताप यांनी माझा जो सत्कार केला त्याबद्दल सर्वांचे खूप खूप धन्यवाद. मी महेश जंजिरे, माझी नुकतीच असिस्टंट कमांडंट म्हणून CRPFमध्ये निवड झालेली आणि मी माझं ट्रेनिंग कंप्लीट करून आज जम्मू काश्मीरमधील कुपवाडा येथे पोस्टिंगला आहे. CRPFबद्दल सांगायचं झालं तर ही जगातली सर्वात मोठी फोर्स आहे आणि बिकट परिस्थितीत काम करण्यासाठी ती ओळखली जाते. मग नक्षलवादाचं निर्मूलन असेल, नॉर्थ ईस्टमधली इन्सर्जन्सी असेल, जम्मू काश्मीरमधली शांतता असेल, दंगे असतील किंवा कोणतेही लॉ अँड ऑर्डरची सिच्युएशन असेल, त्यामध्ये ह्या फोर्सने काम करून दाखवलंय आणि त्याचाच रिझल्ट आहे की आज नक्षलवादाचा खात्मा झालाय, जम्मू काश्मीरमध्येही शांतता आहे आणि पूर्ण डेडिकेशन आणि पॅशनने जी ही फोर्स काम करते त्यामुळे आज सर्व नागरिक सुरक्षित आहेत. मीही UPSC मधून माझं सिलेक्शन झालं आणि मी CRPFमध्ये पोस्टिंग घेतली आणि मला फक्त हे सांगायचं आहे की ग्रामीण भागातून येऊन सुद्धा जर मी इथपर्यंत ही मजल मारू शकलो तर त्यामध्येच होतं की एक माझं डेडिकेशन होतं आणि जे परसिव्हरन्स होतं त्यामुळे मी इथपर्यंत येऊ शकलो. आणि मला माझ्या ग्रामीण भागातील सर्व विद्यार्थ्यांनाही सांगायला आवडेल की त्यांनीही आपले प्रयत्न असे चालू ठेवावे आणि ह्या फोर्समध्ये किंवा ह्या स्पर्धा परीक्षांमध्ये यावं, जेणेकरून आपल्या एरियाचं, आपल्या रिजनचं, तालुक्याचं, गावाचं नाव अजून जास्त उज्ज्वल करता येईल. मी सर्वांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि सर्वांना जर काही मार्गदर्शन हवं असेल तर ते मला निश्चित संपर्क करू इच्छिता. मी कायम त्यांच्यासाठी अवेलेबल आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज टुडे 24, अहिल्यानगर.